शिवने टाकले फाडून, शिवला काय समजत नाही, कोपरा टाकला फाडून त्याने पैशांचा. काय रे शिव खाऊनच घेत. माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं, ताईंचं, दादांचं, वहिनींचं, काका पावशी, आजी आजोबा आणि आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी जावं हीच बाप्पाला महाराजांना प्रार्थना करते. आपल्या व्लॉगला सुरुवात करते. मस्त कढीपत्ता तोडलाय, पोहे करायचे. तर चला तुम्हाला दाखवते पोहे कोणासाठी करायचे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा 3 माणसं कामाला लागले. शिव, राधू आणि मम्मी. मम्मी शेंगा फोडतीये, राधू कांदा कटिंग करते. कोथंबीर वर ठेवून थांबते. काय झालं? शिवच्या डोळ्यांना कडू आली. कांदा कापायला बसला तिथं. ओ कडू येते बाळाच्या डोळ्याला. शिवच्या डोळ्याला इकडे चला. हा विषय चला. उद्योगी डोळे लाल लाल झाले ना शिवचे. नॉन झोन शिवचे डोळे. पोहे खायचे शिवला, पोहे खायचे शिवला. काय रे बाप्पा, हे बावडी का आवडतं रे शिव, का आवडतं रे? ओ बापू तुटल ते. तेव्हा शिव बेल्ट घालतो. शिवला लय हौस आहे, सगळं कळतं. धर म्हणतोय तिला, धर. घे दीदीला म्हणा, घे तुझा बेल्ट, घे तुझा बेल्ट लाव, केसांना लाव. तिला म्हण. कटिंग पॅडचा उपयोग केला आजपासून. उद्घाटन झालं कटिंग पॅडचं. राधूनीच केलं. तिला म्हटलं दे मी कांदा चिरते, पण ते नको नको थांब मला चिरून बघू दे आता. कोणाला पोहे देते दाजी आमचे. हे त्या दिवशी आले नव्हते लग्नामध्ये. आत्या होती ना माझी मोठी आत्या, तिचे मोठे जावई आहे. त्या दिवशी लग्नात नव्हते आले, ते आता आले अचानक. त्यांच्या घरी गेले होते. कोणतं गाव झालं तुमचं? सिन्नर तालुक्यात. तिकडे माझ्या इकडेच आहे. दहीवडी ना? दहीवडी नाही, दहीवडी. शे पंचाळ वगैरे ना तिकडे. माझी आत्या पंचाळ्याला राहती, पण आता सध्या इकडे येते पिंपळगावला. पिंपळगाव वसवंतला. देते त्याला तिखट. चल तिकडे. कोणी दिले पैसे? दे 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 दे. ते काका नको मला पैसे दे. शिव इकडे चल. पैसे दिले. शिवने टाकले फाडून. शिवला काय समजत नाही, कोपरा टाकला फाडून त्याने पैशांचा. काय रे शिव खाऊनच घेतले त्याने पैसे डायरेक्ट. लक्ष्मीला चोरून नेतात बरं का. असं आता मनी प्लांट म्हणतात त्याला, पण आपल्या गावी लक्ष्मीवेल वगैरे असंच म्हणतात ना. लक्ष्मीवेल म्हणतात. किती छान जार मध्ये लावलाय राधूने. मस्त आहे ना. हा ना लेमन सेट. त्या दिवशी ग्लास काढले ना, तो लेमन सेट आहे, पण त्याचं वरचं जे होतं ना झाकण ते तुटलं होतं. मग राधू म्हणे ताई लावू का, असं आवड आहे तिला, मला असं घरामध्ये सजवायला छान वाटतं ना. मग तिने इथे लावलं. तिला म्हटलं लाव. मग ती म्हणे अगं आपल्या काय दुसरं आता सध्या तरी याला झाकण नाहीये, मग किचन मध्ये पण युज नाही होणार याचा ना. तर तिला मग ती म्हणे ताई मी मस्त याच्यात लावते. म्हटलं लाव, छान वाटतंय. थोडं ना व्हिडिओ ब्लर येतोय, लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. थोडं तुम्हाला बघायला हे होत असेल, पण किती छान वाटतंय. मस्त ना असं काही छान वस्तू असेल काचेच्या वगैरे. राधू म्हणते का एक जे आहेत ना, म्हणजे असं चोरून येतात ना गावी इकडे. एक जणांनी आमची कुंडीच उचलून नेलेली इथून, म्हणजे माझ्या मम्मीने त्यांच्यावाली. म्हणजे थोडासा द्यायचा तुकडा लक्ष्मीवेलचा, कुंडीच घेऊन गेलेली. ती सांगू राहिली आता. खूप खूप कुंड्या, म्हणजे मी दाखवते मम्मी त्यांचं छोटंसं गार्डन आहे माझ्या मम्मी त्यांचं. पण आम्हाला खूप आवड आहे अशी झाडं वगैरे लावलं ना. प्रत्येकालाच आवड असते असं घराच्या आजूबाजूला झाडं वगैरे असेल ना की तिचे एकदम छान वाटतं, मस्त फ्रेश वाटतं. छान फ्रेश ऑक्सिजन वगैरे येतो आपल्याला. मस्त असं छान वाटतं खरंच. तर एक दुसरं झाड आहे, कुबेरचं झाड आहे. हे तुम्हाला बाहेरच दाखवते, कारण की इथे ना थोडासा प्रॉब्लेमच येतोय. कूलर पण चालू. शिव झोपला ना आता, कूलरचा पण फार आवाज येतो. हे बघ कुबेरक्ष झाड आहे ते थोडं सुकलंय. मम्मीने ते आता दिंडोरीला आपल्या महाराजांची पुण्यतिथी होती ना, त्याच दिवशी म्हणजे सप्ताह बसला त्याच दिवशी ना मम्मीने ते गेले होते दिंडोरीला. मला पण म्हटले होते, पण मला काही जमलं नाही शिवमुळे वगैरे असं. म्हटलं जा तुम्हीच आता. तर त्यांनी नक्की तिथून आपल्या दिंडोरीच्या नर्सरीमधून हे झाड आणले बघा. दिसत असेल तुम्हाला, जवळून दाखवते मी. तर हे कुबेरचं झाड आहे. मला पण माहित झालं ना, आता माझ्या घरी पण आहे. आता 2 वर्षापासून माझ्या घरी आहे. तो खूप सुंदर. या बाजून लावलेलं पण नाही तिने. याला जास्त पाणी नाही लागत या झाडाला. ऊन पण चालत नाही जास्त. इंडोर प्लांट हे घरामध्ये ठेवायचं असतं.
उत्तर दिशेला ठेवा, खूप शुभ असतं. याने घरामध्ये ना लक्ष्मी वाढते. कुबेरचं झाड, त्याच्यासाठी त्याला कुबेरचं नाव दिलेले. याच्यामध्ये भरपूर प्रकार असं. हे ना मला माहित झालं ना, मग मम्मी त्यांना मी सांगितलं. माझ्याकडे ना 2 वर्षापासून येते झाड. दाखवते मम्मीकडे तुम्हाला कोणते कोणते आहे. आपल्या घरापाशी ना असलेले असे शुभ झाडं खूप चांगले असतात. आपण पण झाडांची तेवढी काळजी घेतली ना, मग ते पण आपल्याला तेवढेच छान फायदे देतात, इफेक्टिव्ह देतात, मस्त पॉझिटिव्ह. हे शमीचं झाड आहे. मला ह्या तुम्हाला जवळून दाखवते, काटेरी ते शमीचं झाड आहे. आता त्याला पानं फुटताय, मस्त पाऊस पडला ना छान त्याला असे पानं मस्त आले बघा, किती सुंदर वाटतंय ना. काट्याचं झाड असतं ते. तुळशीच्या, आता इथं तुळशी वृंदावन मम्मीने त्यांचं ना, तर तुळशीपाशी ना फक्त काटेरी झाड ना हे शमीचंच पाहिजे, दुसरं काटेरी झाड चालत नाही तुळशीच्या तिथे. की आपल्या घराच्या आजूबाजूला पण आहे ना काटेरी झाडं चालत नाही. एक बेलाचं आणि याचं शमीचं, हे 2च झाड आपल्या घराच्या आजूबाजूला काटेरी पाहिजे. नाही तर त्याने आपल्याला आपले दुश्मन जे असतात ना, असं शत्रू वाढतात असं म्हणतात, असं केंद्रात सांगितलंय, म्हणून मी तुम्हाला माहिती देते. चला आता संध्याकाळची मम्मी स्वयंपाकाची तयारी करतीये. सकाळची भाजी उरलेली होती ना, भरलेलं वांग केलेलं होतं छान. जेवायला पप्पा, मी आणि वीरा आम्ही 3घच होतो. मम्मी, अक्षुंदे सगळे बाहेर गेलेले होते. लग्न होतं ना दादूच्या फ्रेंडचं, तिकडे गेलेले होते ते. तर मम्मी म्हणे आपण मसाले भात ना करायला जितका सोपा असतो ना, खायला तितका छान चविष्ट लागतो. गरम गरम मसाले भात तर खूप छान लागतो. पटकन होणारी रेसिपी ही. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. मम्मीने छान मस्त जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली तेलामध्ये. कांदा फ्राय करून घेतला ब्राऊन रंगावर. त्याच्यानंतर तिने तिचे मसाले टाकले. घरचेच मसाले असतात माझ्या मम्मीचे. काळा मसाला आहे, लाल तिखट टाकलं थोडंसं, हळद आणि हिंग टाकून त्याच्यानंतर तिने मस्त आहे ना आपले कांदा वगैरे जे कापलेलं होतं ना ते सगळं टाकलं. जेवढं आपण फ्लावर वगैरे असं टाकू ना, सोयाबीन वडी आता इथं मम्मीने टाकले. त्याची आवड असते मम्मीला, आणि त्यांना जसं आवडतं मम्मीने तसा केला. तिथे कढीपत्ता तिच्या लक्षात नव्हतं राहिलं, तिने वरून कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलं. तर चला मस्त छान तरी दिसते ना भाताला, छान बघा, छान मस्त तेल सुटलंय. त्याच्यानंतरच मम्मीने ना त्याच्यामध्ये ना तांदूळ आणि डाळ धुवून टाकली आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने मसाले भात करताना मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमचे काही सजेशन असेल ना ते पण सांगा. तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील. चला याच्या पुढे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता थोडं गावी आली ना, थोडं नाही होते मम्मीकडे, पण करेल मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. चला गप्पा मारता मारता मम्मीचा भात पण इथं रेडी झालाय. छान तरी आली ना भाताला, मस्त मोकळा मोकळा मस्त भात ना छान लागतो मसाले भात खायला. तर आपण काय करतो लगेच ना, भात वगैरे लावला किंवा डाळ वगैरे असं लावलं ना, हुसळ काही पण आपण कुकरमध्ये केलं ना, पटकन झाकण लावतो लगेच. असं झाकण लगेच लावायचं नाही, उकळी येऊन द्यायची एखादी, नंतर झाकण लावायचं. कारण ते थंड वगैरे असतं ना, तर मग लगेच आहे ना पटकन ते असं उतू जातं. गॅस, किचन ओटा सगळं खराब होतं ना, मग आपल्याला अजून आपलं काम वाढतं त्याच्यामुळे. तर मला ही ट्रिक माझ्या ताईने सांगितली. माझ्या मम्मीला माहित होतं पण मला माहित नव्हतं. माझ्या ताईने, मी तिच्याकडे गेली तेव्हा सांगितलं होतं मला. तर आधी ना उकळी काढून घ्यायची कुकरमध्ये, काही पण आपण लावलं ना, नंतर झाकण लावायचं, म्हणजे त्याने उतू जात नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. चला मम्मीने मसाले भात केला मस्त. आम्ही सगळे जेवायला बसलोय, तुम्ही पण या सर्व जेवायला. आजचा व्हिडिओचा इथेच एंड करते. पुन्हा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री.